वेलकम 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 टू ऑल. रेकी लेवल 2च्या आज दिवशी तुमचं सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहे. हा एनर्जीचा क्लास आहे. चला पटापट व्हिडिओ ऑन करा. चला, आज सर्वजण रेकी शिकायला तयार आहात का? हो. हो. अरे वा, सगळ्यांना उत्साह आहे. अरे वा, छान. हो मॅडम. हो, तर आज आपण काय बघणार आहोत रेकी मध्ये ना. आज आपण पुढचा भाग मी तुम्हाला पीपीटी शेअर करते. 1 मिनिट. हे काय चालू आहे? बाकीच्यांनी आपले माईक बंद करायचे आहे. आपल्याला खरंच त्याची गरज नसेल, बोलायचं असेल त्याच वेळेला तुम्ही ऑन करायचे आहे. आज आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बघणार आहोत का जसं आपल्या वे टू सबकॉन्शियस माइंडला आपल्याला ट्रेन करायचं आहे. तर ते कशाने होतं? एक तर अफर्मेशन आहे, एक तर व्हिज्युअलायझेशन आहे आणि एक तर मेडिटेशन आहे. तर ज्या वेळेला अफर्मेशन लिहिण्यासाठी तुम्हाला येल्लो कलरची नोटबुक वापरायची आहे आणि रेड कलरचा पेन वापरायचा आहे. मी तुम्हाला माझी नोटबुक दाखवते. तुम्हाला पीपीटी शेअर झालेली आहे का? नाही मॅम. नाही का? नाही झाली मॅडम. ओके ओके नाही झालेली. ओके ओके. आला? दिसते आता स्क्रीन? अजून नाही पण होतंय. स्क्रीन दिसते का आलं आता? मॅडम. हो हो. वे टू ओके. युअर. हो, तर हे बघा, आपल्याला अफर्मेशन आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्यासाठी आपल्याला अफर्मेशन वापरायची असते, अफर्मेशन लिहायची असते. तर त्यासाठी तुम्हाला अशी येल्लो कलरची नोटबुक घ्यायची आहे. आता येल्लो कलरची नोटबुक लवकर मिळत नाही, त्याच्यामुळे काय करायचं, स्टेशनरीच्या दुकानात जायचं आणि जेवढे डार्क कलरचे पेपर तुम्हाला येल्लो शेडमध्ये भेटतील, येल्लो शेडमध्ये जेवढा डार्क कलर असेल, लाईट असेल, तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि याला मी स्पायरल बाइंडिंग करून घेतलेली आहे आणि ही कमी याच्यात जाते. जर आपण ऑनलाईन वगैरे मागवायला गेलो तर ती खूप 300-400 रुपयाला जाते. हे मला 150-100-150 रुपयात गेली काहीतरी. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अफर्मेशन लिहायचे आहे. तर अफर्मेशन काय लिहायचं का आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे आहे. जसं आता आपण काल काय केलं, आपल्या ज्या समस्या आहे त्या लिहून काढल्या, त्या पाडल्या. ओके, आपल्या समस्या आपण हे केल्या, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्याच्यावर आपण काल काम केलं. आता आपली जी इच्छा आहे, आपल्याला हवं काय आहे लाईफ पासून, तर ते आजपासून आपल्याला लिहायचं आहे. 21 वेळा लिहायचं आहे आणि एक अफर्मेशन जर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर ती 21 दिवस रोज लिहायची आहे. आणि शक्य असेल तुम्हाला तर एकच टाइम ठेवा, म्हणजे जर तुम्ही मॉर्निंगला लिहिणार असाल तर मॉर्निंगलाच लिहायची आहे. ओके, तर अफर्मेशन तुम्हाला कशा लिहायच्या आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते. एकच मिनिट, मी तुम्हाला अफर्मेशनच दाखवते का. अफर्मेशन म्हणजे नेमकं काय आधी ते थोडक्यात सांगते. का बघा, आज आपण रात्री झोपताना ज्या वेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ना, ते कनेक्ट असतं आपल्या माइंड बरोबर आणि त्याला आपण जे पण सांगतो की मला सकाळी तू 5ला उठव, ते तुम्ही अलार्म न लावता तुम्हाला ऑटोमॅटिक 5ला जाग येईल. झालंय असं कोणाबरोबर? ओके,
आपल्याला होतं, तुम्ही करून बघा, आज करून बघा, किंवा आता तुम्ही दुपारी झोपायची सवय असेल तर तुम्ही म्हणा का मला 3:10 जाग आली पाहिजे, तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं माइंड जागवेल. सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याला, अवचेतन मन म्हणतो आपण. ओके, तर त्याच पद्धतीने आपल्याला अफर्मेशन वर्क करत असतो. अफर्मेशन तुम्हाला साठी असतात, 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एक आहे की तुम्ही ती येलो पेज आणि रेड कलरचाच पेन वापरायचा आहे, त्याच्याने आपली युनिव्हर्सची लवकर कनेक्शन स्थापित होत असतं रेड कलरमुळे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, एक तुमची जी अफर्मेशन आहे, जी तुमची इच्छा आहे, त्याला छोट्या प्रॉपर शब्दांमध्ये लिहायचं. त्याच्यात कुठलाही निगेटिव्ह शब्द यायला नको. म्हणजे कर्ज लवकर मुक्त होऊ दे असं नाही बोलायचंय आपल्याला. तिथे कर्ज हा शब्द नकारात्मक आहे, तो यायला नको आहे. ओके, तर तिथे काय बोलायचं आहे काय नाही हे सगळं मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आता तुम्हाला अफर्मेशन लिहायचे आहे. आता अफर्मेशन म्हणजे काय, आपल्या तोंडातून निघणारे शब्द, आणि ती एक प्रॉपर आपली अफर्मेशन बनते. तर कशी करायची, जसा बघा का जिजाऊ आई होत्या आपल्या, शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ माता, त्या काय करायच्या, आपल्या मुलाला कोणत्या नावाने आवाज द्यायच्या, शिवाजी महाराजांना कशा आवाज द्यायच्या, कोण शिवबा. सांगतं? राजे. राजे. येस, लहानपणापासून त्यांनी कोणत्या शब्दात त्यांना आवाज दिला, राजे. आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांच्यासारखे इतके महान राजे मिळाले. आणि आपण आपल्या मुलांची नावं काय ठेवतो, चिंटू, मिंटू, पिंटू. आणि नाव ठेवताना खूप गुगलवर वगैरे सर्च करून छान ठेवतो, पण घरात म्हणायला आपण आपली काय एनर्जी आपण त्याला देत राहतो, हे तुम्हीच आता विचार करायचा आहे. म्हणून आपण आपली एनर्जी तिथे लावायची असते नावाच्या मागे. आजपासून सर्वांनी आपल्या मुलाला त्याच्या नावाने आवाज देऊन बघा, खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला त्या गोष्टीचे मिळणार आहे. त्यांच्या आईने ती अफर्मेशन त्यावेळेलाच द्यायला सुरुवात केली होती, बाळराजे, बाळराजे, बाळराजे. त्यांना कंटिन्यू त्या राजे राजे म्हणायचे. ते मोठे झाल्यावर राजे बनलेले आहेत, आणि त्यांच्यासारखा इतका महान राजा आपल्याला मिळाला, शिवाजी महाराजांसारखा. आणि आपल्याला काय पाहिजे आहे एक्झॅक्टली तेच आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे शेतकऱ्याचं आहे. शेतकरी काय करतो, त्याला जर गव्हाचं पीक लावायचं आहे तर तो गहूच पेरणार आहे का नाही, का तो हरभरे पेरणार आहे आणि त्याला गहू उगणार आहे? होतं का असं? नाही ना. त्याला जर गव्हाचं पीक घ्यायचं आहे तर तो गहूच पेरतो तिथे जमिनीमध्ये. मग आपल्याला काय हवं आहे, आपण तेच बोलायचं आहे. ओके, आपल्याला आता शेतकरी काय करतो, तर ते गहू जेव्हा लावतो, गव्हाचे छान छोटे छोटे असे रोप तयार होतात, तर आजूबाजूला त्याच्यासोबत गवतही वाढत असतं, त्याला तण म्हणतात बघा. दुसरे पण असे रानटी झाडं, तर पाणी आपण देतो शेतीला तर त्याच्याने ते पण वाढत असतात, तर शेतकरी ते काढून घेत असतो. तसंच आपण ज्या वेळेला आपल्या मनामध्ये एखादी चांगला विचार करतो आहे, तर निगेटिव्ह विचार हे गवत तण सारखे आपल्या मनात येत असतात. कशा प्रकारे, हा नुसतं अफर्मेशन लिहिणे होणार आहे का, जाऊ दे मी इतके दिवसापासून लिहिते आहे, होईल का, जाऊ दे काही खरं नसतं हे, माझ्याने काही होत नाही, आज नाही झालं, आज पाहुणे आले, उद्या मला गावाला जायचंय, उद्या मी तिकडे गेली होती तर राहून गेलो. आपल्या मनात असे निगेटिव्ह विचार येतात, मग ते निगेटिव्ह विचार आपण काढून टाकायचे आहे. आणि शेतकरी काय करतो, ते गवत तण वगैरे सगळं काढून टाकतो आणि फक्त त्याला गहू हवे आहे, तर गव्हाचाच पीक आला, तो पाणी वगैरे घालवतो, तेच ते पीक मोठं करतो आणि त्याला जे हवं आहे ते त्याच्या हातात येतं. होतं का नाही असं? म्हणून आपल्याला पण जे हवं आहे त्यालाच आपण खत पाणी घालायचं आहे, त्याचीच आपली इच्छा आपण आपली प्रबळ ठेवायची आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? येतंय लक्षात? थोडं हो. अजून सोपं करून सांगू का? हो. ओके, त्यानंतर व्हिज्युअलायझेशन. दुसरा येतं व्हिज्युअलायझेशन. अजून एक अफर्मेशनचा प्रकार राहिला, तो सांगते तुम्हाला. एक तर तुम्ही लिहून काढायचे आहे अफर्मेशन, आणि जर तुम्हाला रोज लिहायचा कंटाळा येत असेल तर त्याच्यावर पण मी तुम्हाला ऑप्शन सांगते. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जी तुम्ही अफर्मेशन लिहिलेली आहे, रोज 21 दिवस एकच अफर्मेशन घ्यायची आहे. युनिव्हर्सला कन्फ्यूज करायचं नाहीये का आज ही उद्या ती परवा ती. एकच अफर्मेशन 21 दिवस आपल्याला कंटिन्यू लिहायचे आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे,
ती जी अफर्मेशन आहे तर आपल्या मोबाईलमध्ये इथे एक ऑडिओचं बटन असतं. आपण त्याला जो आपला ऑडिओ त्याच्यात रेकॉर्ड केला तर आपला एक छोटासा ऑडिओ त्याच्यामध्ये बनून जातो. हे माहिती आहे ना सगळ्यांना? ओके. तर मग ती जी आपली अफर्मेशन आहे त्याचा एक छोटासा असा बोलून ऑडिओ बनवून घ्यायचा आणि तो ऑडिओ सकाळी झोपेतून उठल्याबरोबर कानाला लावायचा, ऐकायचं. रात्री झोपताना ऐकायचं. तुम्हाला दिवसभरात जर एखाद 2 वेळा वेळ मिळाला तर मन शांत करून ते ऐकायचं. कारण ते ऐकल्याने काय होतं, एक तर तो आपल्या आवाजात असतो. ओके. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपला आवाज ओळखतो तो, तर तो सबकॉन्शियस माइंड त्याप्रमाणे काम करायला लागतो. येतं इथपर्यंत लक्षात? कुठे हो असतं येत येत. ताई? काय? ताई कुठे असतं ते बटन? काय ते हे समजलं बघा, नाही. तुम्ही ते व्हॉट्सअप ऑन करायचं. मी सांगते तुम्हाला. व्हॉट्सअप ऑन केलं का तुम्ही कोणाच्या पण ग्रुपवर जा. हे बघा, इथे व्हॉट्सअप ऑन केला का इथे माईक आहे बघा, सगळ्यात खाली आपण टाईप करतो ना तिथे छोटा माईक आहे बघा. त्या माईकला तुम्ही दाबून ठेवायचं आणि आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलायचं आणि तो माईक सोडून द्यायचा. आपलं बोलून झाल्यावर ते जे बोलणं आहे ते रेकॉर्ड होऊन जातं आपलं. ओके. आणि मग ते रेकॉर्ड झालेलं तुम्ही वारंवार वारंवार ऐकू शकतात. आलं का लक्षात? हो हो. म्हणजे सोपं आहे. लिहायचं नसेल तर तसं करायचं का? हा, ह्या 2 पद्धतीने करा. आणि लिहिलेलं येलो नोटबुकचं खूप खूप प्रभावी आहे. तेवढंच प्रभावी हे बोलण्याचं आहे. ऍट अ टाइम तुम्ही दोघं पण करू शकता. जर खूप तुमची तीव्र इच्छा असेल आणि तुमची मनापासून करायची तयारी असेल तर ऍट अ टाइम तुम्ही दोघं प्रयोग करू शकता. तुम्हाला त्याचा खूप म्हणजे 100% डबलने रिझल्ट मिळणार आहे. ओके. ओके. ताई, एक सगळ्यात कोणाचा अफर्मेशन तरी आवाज चालू आहे इकडे, लिहायचं का आवाज येत नाही. एकच वेळ एक लिहायचं? माईक म्यूट करा सगळ्यांनी. ताई, हा, बोला. म्हटलं एक अफर्मेशन 21 वेळा लिहायचं का एकच वेळेस लिहायचं रोज? 21 वेळा लिहायचं. एक अफर्मेशन 21 वेळा लिहायची आणि 21 दिवस लिहायची. ओके ओके. म्हणजे रेग्युलर रोज 21 दिवस एक अफर्मेशन लिहिलंच गेलं पाहिजे. हो हो. मग तुम्ही त्याचं तुमचा टाइम ठरवून घ्या ना. तुमचे सगळे कामं झाले तर आणि मोजून एक 5-6 मिनिटं लागतात. जास्त ओके वेळ ओके. नाही लागत. ओके. येस. हा, तर ते आहे. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे ना एक डोळे बंद करून आपण ती कल्पना करायची राहते. तर ते कसं करायचं, काय करायचं याचं मी एक छोटंसं तुम्हाला मेडिटेशन घेते. तर सर्वांनी रेडी होऊन बसा मेडिटेशनसाठी. पाणी पिऊन घ्या. आपण ते घेऊया, त्याच्याने तुम्हाला जास्त लवकर समजेल. रेडी आहात सगळे? हो. ओके. पायाखाली आसन घ्यायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवतो ना त्यावेळेला आपले 7 चक्र हे आपल्या स्पाईन मध्ये राहतात. ते पूर्ण स्ट्रेट होतात एका लाईन मध्ये आणि आपल्याला त्यांची पूर्ण एनर्जी मिळत असते. म्हणून आपण मेडिटेशन करताना पाठीचा कणा हा आपला ताठ ठेवायचा राहतो. असंही नेहमी आपण ताठ ठेवायचा असतो. त्याच्यानं आपला कॉन्फिडन्स हा बिल्डअप होत राहतो. सर्वांनी आरामदायी अवस्थेत बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. हेडफोन असेल तर ते काढून ठेवायचे आहेत. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. कल्पना करा, आज तुम्हाला आता हे व्हिज्युअलायझेशनचं आहे मेडिटेशन. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी निघून जात आहे. सर्व प्रकारची निगेटिव्हिटी निघून जात आहे.
आता बघा, तुमच्या हातामध्ये सुंदर असे गुलाबाचे फूल आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये सुंदर असे गुलाबाचे फूल आहे. अगदी आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचं. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. आता बघा, कल्पना करा, तुमच्या हातामध्ये एक गुलाबाचे फूल आहे. अगदी आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. त्या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटत आहे. कारण ते फूल जे आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने हातात सुंदर फूल, एक सुंदर फूल तुमच्या जवळ आलेले आहे. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. आता त्या फुलाला हळूवार नाकाजवळ न्यायचं आहे. चेहऱ्याजवळ आणायचे आहे. आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. खूप स्माईल आणा, सुंदर स्माईल आणा त्या चेहऱ्यावर. एक दिव्य स्माईल. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे या चेहऱ्यावर. स्माईल, एक सुंदर स्माईल. स्माईल, एक सुंदर स्माईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. या स्माईल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. या स्माईल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत. सर्वांनी हळूवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी थोडे पाणी पिऊन घ्या. बरं, कसं वाटलं? कोणाला कोणाला फूल दिसलं? कोणत्या कलरचं दिसलं? कोणाला सुगंध आला? मॅम मला आला, सुगंधही आला. फुलही खूप सुंदर होतं, पिंकिश असं लाईट, त्यात शेड, येलो शेड मिक्सिंग. खूप सुंदर होतं. स्मेलही मी अनुभवला, मस्त वाटलं. अरे वा, याला काय म्हणतात? व्हिज्युअलायझेशन. आपण जे आपल्याला आपण डोळे बंद करून सर्व व्हिज्युअलाइज केलं. येस. ओके, अजून कोणाला? पिंक व्हाईट कलरचं दिसलं मॅडम. अरे वा, आणि सुगंध आला? हो, नाही. मला आला.
मला आला. हो, सुगंध पण आला ताई, आणि मरून कलरचं छान कळी गुलाब जो आहे तो व्हिज्युअलाइज पण झाला, आणि म्हणजे स्पर्श पण त्याचा जाणवला, आणि सुगंध देखील आला. अरे वा, खूप छान, खूप छान. तर बघा, जे आपण असं आपल्या सबकॉन्शियस माइंडला जे सांगत होतो, तर त्याने तुम्हाला ते डोळ्यातून दाखवलेलं आहे आणि त्याचा सुगंध पण आला. त्याचं आपल्या स्किनला पण, म्हणजे आपले जे सिक्स सेन्स असतात त्याच्यातून आपल्याला त्याचा सुगंध पण येतो आहे. होतंय ना? तर हे झालं हो व्हिज्युअलाइज. मॅडम. आणि मेडिटेशन जे आहे ते आपण लास्टला बघूया, म्हणजे मग तो एक मेडिटेशनचा आपला भागही होणार आहे. ओके. तर आता मी तुम्हाला एक सांगते, पीपीटी शेअर करते. आणि ना हे बघा, मी तुम्हाला एक सांगते का आपण इतका छान रेखीचा अभ्यास करतो आहे, तुम्हाला आवडतो आहे का शिकायला? येस हो. मॅडम. हा, मग हो. एकच काम करा, तर सगळ्यांनी फक्त थोडी जबाबदारी घ्या, का सगळेजण खूप इंटरेस्ट घेऊन शिकता आहे, तर आपला माईक बंद ठेवा. फक्त तुम्हाला जेव्हा मी इकडून करू शकते, पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी सहभाग व्हावा, सगळ्यांनी आपले अनुभव शेअर करावे, म्हणून मी इकडून तुम्हाला कोणालाच म्यूट नाही करत आहे. तर सगळ्यांनी एकच काळजी घ्या, का आपल्यामुळे दुसरं कोणाला त्रास नको व्हायला. आपण तर नाही बोलत, पण आपल्या घरच्यांचा असा थोडासा आवाज येतो ना घरातला, तर दुसरे कोणी डिस्टर्ब व्हायला नको, एवढी फक्त प्रत्येकाने काळजी घ्या. तुम्हाला बोलायचं त्यावेळेला ऑन करा, बोलून झाल्यावर बंद करून द्या. सोपं आहे का नाही? ओके, तेवढी काळजी घ्या. आता कसं आहे, मी तुम्हाला एक सांगते आहे, अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. का आपण बोलतो ती अफर्मेशन आपल्याला कुठपर्यंत आपल्या सोबत हे करते. एकच मिनिट, मी फक्त तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवते. स्क्रीन झाली आहे का शेअर? हो, झाली झाली झाली. झाली झाली. ओके. एकच मिनिट हा. जे आपले संस्थापक आहे रेकीचे, तर हे जे मिकाऊ सुई आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. पण यांनी अफर्मेशन बद्दल थोडा अभ्यास केला, त्यांनी त्याचे काही एक्सपेरिमेंट केले. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो, हो. दिसते. ओके. Yes. दिसते मॅडम. हो, तर त्यांनी काय केलं, थोडा अभ्यास केला अफर्मेशनवर. तर त्यांनी काय केलं, एक दिवस भात बनवला आणि तो 3 बरणीमध्ये भरलेला आहे, आणि त्या प्रत्येक बरणीवर या टाईप लेबल लावले. जसं का, एकच मिनिट, जसं का त्यांनी लेबल लावलं पहिल्या भाताला लव, आणि त्या भाताशी ना त्यांनी सगळं प्रेमाबद्दल बोलले, का तू खूप छान आहे, तू खाऊन आमचं खूप पोट भरणार आहे. म्हणजे एकदम छान त्याला प्रेमाची भाषा दिली त्या भाताला, त्याच्याशी सगळं प्रेमाचं त्याला बोलले, म्हणजे ती अफर्मेशन त्याच्यामध्ये उतरली. त्याच्यानंतर दुसरी बळणी होती ती नथिंग, म्हणजे तू काहीच नाहीये आमच्यासाठी, काहीच उपयोगाचं नाहीये तू, या टाईप त्यांनी तिथे अफर्मेशन दिली. आणि जे तिसरं होतं, का तू मला नकोच आहे माझ्या लाईफमध्ये, मला खूप नफरत आहे तुझ्या बरोबर, अशा टाईप त्यांनी ती हेटची, नफरतची, रागाची, नफरतची अशी अफर्मेशन तिथे दिली. तर आणि एक 3 ते 4 दिवस त्यांनी ते भात तशाच बरणीमध्ये एका साईडला ठेवून दिले. तर त्याच्यानंतर झालं काय, का हे जो पहिल्या बरणीतला भात होता ज्याच्यावर लव लिहिलेला आहे तो जसा तसा राहिला. ओके. त्याच्यानंतर जो नथिंग वाला होता तो थोडा पिवळा पडत गेला, आणि हेट वाला होता तो त्याला पुरा बुरा आला. भात एकच शिजवलेला होता, पण त्याला तुम्ही वेगवेगळ्या अफर्मेशन दिल्या, त्यानंतर त्याच्यावर हे असे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. हे येतंय लक्षात? इथपर्यंत आलं का लक्षात? हो हो, आता. हा, त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, पाणी हे आपल्या पृथ्वी तलावर पण बघा 70% पाणी आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही 70 ते 80% पाणी आहे, बरोबर ना? तर त्यांनी काय केलं, पाण्याला सुद्धा त्यांनी अफर्मेशन देऊन बघितले, तर पाणी काय काम करतं. आता आपल्या सिलेबसमध्ये आहे अन्न आणि पाणी चार्ज करणं, त्यावेळेला तर मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. पण नुसतं आज आपला अफर्मेशन हा विषय चालला आहे, तर त्याच्यावर मी तुम्हाला सांगते का आपण पाण्याशी बोलतो आणि पाण्याला काही सांगतो, तर त्यावेळेला काय होतं. तर त्यांनी काय केलं, हे जे जे दिसतं आहे तुम्हाला क्रिस्टल स्वरूपामध्ये, हे पाणी आहे, आणि त्या पाण्याला एका ग्लासात भरलं, आणि त्या पाण्याला आहे ना प्रार्थना दिली, एखादी देवाची वगैरे प्रार्थना त्या ग्लासावर हात ठेवून वगैरे ते बोलले,
आणि त्या पाण्याचे फोटो घेण्यात आले. तर त्याचे फोटो असे दिसले, इतके सुंदर दिसले. दिसतंय का? हा फोटो छान क्रिस्टल स्वरूपामध्ये आलेला आहे. दिसतो इथे? हो. हो. ओके. त्याच्यानंतर त्यांनी पाण्याला जे आहे ना, ती प्रेम आणि प्रशंसेची भावना दिलेली आहे. का त्यांनी त्याच्यावर खूप आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तू खूप छान आहे पाणी, असं त्यांनी त्याला सांगितल्यावर त्याचे जेव्हा फोटो काढण्यात आले तर ते पाणी असं दिसलेलं आहे त्यांना. ओके. आणि त्यानंतर त्यांनी त्या पाण्याला एक गलत भाव से हे केलं, म्हणजे त्याला खराब बोलले त्या पाण्याला, का तू काही छान नाही आहे, तू खराब पाणी आहे, तुझ्याने काही होणार नाही, तुझं पिऊन कोणाला चांगलं होणार नाही. तर ते पाण्याचे जेव्हा फोटो काढण्यात आले तर ते असे दिसले. खराब दिसतंय ना? हो. ओके. त्याच्यानंतर तेच पाणी त्यांनी त्या पाण्याला खूप वेळा थँक्यू 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 म्हटले. तर ते त्यातले इतके स्पार्कल असे छान क्रिस्टल निघायला लागले का एकदम सुंदर ते पाणी झालं. म्हणून आपण जेव्हाही पाणी पितो तर त्याला धन्यवाद, थँक्यू 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 म्हणायचं आहे. म्हणजे आपण कसं पाणी पिणार आहोत, असं पाणी प्यायला आवडेल ना सगळ्यांना? येस. हा. हो. आणि काय केलं त्यांनी नंतर, पुढचा प्रयोग जो आहे ना, तो त्यांनी काय केला का जे लोकसंगीत होतं जुन्या त्यावेळेला आहे ना, त्यांचे हे एक्सपेरिमेंट खूप जुने आहे. तर त्यांनी त्यावेळेला ते लोकसंगीत त्या पाण्याला ऐकवलं. जिथे असे लोकसंगीत चालू होते तिथे पाणी ठेवून दिलं. तर त्या पाण्याने ते गाणं ऐकल्यानंतर त्याचे क्रिस्टल जे आहे ते ह्या स्वरूपामध्ये आले. म्हणजे त्याचा सुद्धा याच्यावर पाण्यावर चांगला परिणाम झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर जे मायक्रोओव्हन मध्ये गरम पाणी केलं त्यांनी पिण्यासाठी, तर त्या पाण्याचे फोटो असे आले बघा. जे पाणी बघा तुम्ही इथे बघा, तर ज्या वेळेला आपण त्याला थँक्यू म्हटलं होतं, प्रार्थना केली होती, तेव्हा ते पाणी असं दिसत होतं. आणि त्यानंतर ज्या वेळेला आपण ते मायक्रोओव्हन मध्ये गरम करतो तर त्यावेळेला ते असे दिसतात बघा क्रिस्टल. हे आपण बघा आता ठरवायला हवं आपण का मायक्रोओव्हनचं पाणी प्यायला हवं का नाही. ओके. त्याच्यानंतर 4 तास त्यांनी एक पाण्याचा ग्लास कॉम्प्युटरच्या शेजारी ठेवून दिला आणि त्यानंतर ते पाणी चेक केलं तर त्याचे क्रिस्टल हे अशा स्वरूपात होते. बघा आपण कसं पाणी पितो आहे आणि काय करतो आहे, आपण काय जीवन जगतो आहे, हा सगळा फरक तुम्हाला इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल जवळ पाणी ठेवलं. मोबाईल तर आपल्या सर्रास घरभर फिरत राहतो, फिरतो का नाही? किचन मध्ये पण राहतो, सगळीकडे राहतो. आणि ज्या वेळेला मोबाईलच्या जवळ त्यांनी पाणी ठेवलं तर ते पाणी असं झालेलं होतं. आवडेल का कोणाला असं पाणी प्यायला? नाही. नाही नाही. हा. ताई म्यूट करायला लावा ना, थोडं डिस्टर्ब होतंय. बरं बरं, मीच करते, थांबा, एवढी एक समजावून सांगते आणि मीच म्यूट करते. आणि जे पाणी होतं ना, त्यांनी त्याला कृतज्ञता भाव दिले, म्हणजे थँक्यू, लव्ह ऑफ ग्रॅटिट्यूड दिलं. तर त्यावेळेला तेच पाणी असं झालेलं आहे. ज्या वेळेला पाणी आपल्याला असं दिसतं आहे मोबाईल जवळ असताना, आणि त्या पाण्याला फक्त तुम्ही लव्ह ऑफ ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञतेची भावना, जशी थँक्यू थँक्यू आपण म्हणतो, ती भावना त्या पाण्याला दिली, तर पाण्याचं असं क्रिस्टल तयार झालेले आहेत. ओके. इथपर्यंत आलं लक्षात? हो. हा. हो हो. ओके. आता आपण पुढचं बघणार आहोत, रेकीचे फायदे. सर्वांनी म्यूट करायचं आहे स्वतःला, फक्त जेव्हा बोलायचं आहे तेव्हाच अनम्यूट करा. रेकीची 5 प्रिन्सिपल्स असतात, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगा, आजच्या दिवशी मी राग करणार नाही. हे 5 प्रिन्सिपल जो व्यक्ती रेकी करणार आहे त्याने जर हे 5 प्रिन्सिपल पाळले तर तुम्ही रेकी जवळ मागता मागता थकून जाणार आहात, पण रेकी देता देता थकणार नाहीये. इतकी सुंदर एनर्जी आहे रेकीची. पण तुम्हाला हे 5 प्रिन्सिपल तुमच्या लाईफ मध्ये फॉलो करायचे आहे. ते मी कोणते आहे ते तुम्हाला आता समजावून सांगते. आज के दिन मी क्रोध नहीं करूंगा, आजच्या दिवशी मी राग करणार नाही. पहिला प्रिन्सिपल आहे. आज काही होऊन जाऊ द्या, पण मी राग करणार नाही. शांततेने समजून घेण्याचा प्रयत्न करेल, पण राग करणार नाही. आज के लिए मी चिंते से दूर रहूंगा, म्हणजे आजच्या दिवशी मी चिंता टेन्शन काहीच करणार नाही. आज मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा. ओके. आपल्या बरोबर झालेले कोणी कोणी आपल्याला ब्लेसिंग दिलेले आहे, आजपर्यंत आपल्याला आशीर्वाद दिलेले आहे, त्याची मी जबाबदारी घेईल आणि त्याची मी आठवण काढेल.
आज मैं ईमानदारी से अपना काम करूंगा. आजच्या दिवशी मला जेही काम दिलेलं आहे ते मी पूर्णपणे इमानदारीने करणार आहे. मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा. मी प्रत्येक जिवंत प्राण्याबरोबर माझ्यामध्ये फक्त प्रेम, दया भावना हीच राहणार आहे. हे इतके सोपे 5 प्रिन्सिपल आहेत आणि जोही हे फॉलो करेल तो रेकीमध्ये त्याची इतकी लाईफ चेंज होऊन जाईल ना. मी तुम्हाला सांगते का, तुम्ही पहिल्या दिवशी तुमचा सेल्फी घ्या आणि 5व्या दिवशी स्वतःचा सेल्फी घ्या. पण तुम्ही जर हे 5 प्रिन्सिपल फॉलो केले तर तुमच्या चेहऱ्यावर इतकी सुंदर चमक येणार आहे तर तुम्ही स्वतः विचार कराल का अरे मी आधी काय होती आणि आता काय झालेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? हो हो. ओके, त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत होनोपोनो प्लेयर. ही प्रेयर जी आहे ना, तर ही प्रेयर जी आहे ही आपल्याला लिहून काढायची आहे. तुम्ही तिचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्या भिंतीला, जिथे आपण झोपतो त्या भिंतीच्या समोर, आपल्या टीव्हीच्या बाजूला, पूर्ण घरात तुम्ही 2-3 ठिकाणी लावायचं आहे. का जसं जिना जरी चढतो आहे आपल्या घराचा तर त्या जिन्यावर 1-2 ठिकाणी लिहून ठेवा. ती प्रेयर इतकी सुंदर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. खूप खूप इफेक्टिव्ह आहे. आपलं पूर्ण लाईफ चेंज करणारी प्रेयर आहे. हिच्यावर 3-3, 4-4 ह्या 4च लाईनवर 3-3, 4-4 तासाचे सेशन घेतले जातात. तरी सुद्धा तिचं समजून घेण्यासाठी खूप मोठा अर्थ बाकी राहतो. खूप खूप अर्थपूर्ण ही प्रेयर आहे. ही सर्वांनी म्हणायची आहे. आपण प्रत्येक गोष्टीला म्हणू शकतो. आय एम सॉरी, मी खरंच कोणाला आज रागवली आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा, माफ करा. थँक्यू, मी तुमची आभारी आहे. आय लव्ह यू, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ही प्रेयर तुम्हाला तिथे म्हणायची आहे. ओके, आता मी तुम्हाला काही अफर्मेशन सांगणार होती आणि मग आपण म्हणजे काय त्याला सुरुवात करूया. ओके, तर आता अफर्मेशन ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला आता सांगते आहे. तुम्ही ऑडिओ, आपला जो रेकॉर्डिंग मिळणार आहे तुम्हाला कालचं पण आज मिळेल आणि आजचंही आज मिळणार आहे. तर ते तुम्ही परत डबल ऐकून बघू शकता, होऊ शकतात प्रॉपर. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुष्य, यशवंत, भाग्यवंत आहे. हे स्वतःसाठी तुम्ही बोलू शकता. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. हाच आशीर्वाद तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात. रोज द्यायचा आहे. मुलाला सांगायचं, मुलाला मुलीला का आई वडिलांचा नमस्कार करताना तुम्ही त्यांच्यासाठी बोलू शकता. फक्त जिथं मी आहे तिथं मुलाचं नाव घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मी आणि माझ्या परत परत एकदा सांगा ना, लिहून घे. हो, तुम्ही आता काय करा, हे बघा आता ऐकून घ्या. नंतर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे, तुम्ही त्याच्यावरून लिहून घ्या कारण खूप आहे. तर तुम्हाला तेवढं मग आपलं पुढचं सिलेबस राहून जाईल सांगायचा. ओके, कारण अजून आपल्याला भरपूर सिलेबस आहे आणि तो पूर्ण कव्हर करायचा आहे. नाहीतर मग मी काय करेल, एक अफर्मेशनचा एक वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवेल. तुम्ही तो पण बघू शकता. त्याच्यावरनं पण तुम्ही प्रॉपर ऐकून व्यवस्थित लिहून घेऊ शकता. मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व लोक निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत आणि भाग्यवंत आहेत. त्याच्यानंतर पुढचं अफर्मेशन आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिगत होत आहे. त्याच्यात वाढ होत आहे. आम्हाला इथे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव लिहायचे आहे. तर जसं आता मी माझ्या कुटुंबासाठी सांगते तुम्हाला. माझं नाव शलाका, माझे पती अतुल, पार्थ, राशी, माझी मुलं. निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि मानसिक स्थैर्य त्यांना लाभलेले आहे. ओके, हे तुम्हाला तिथे तुम्ही सांगू शकणार आहात. त्याच्यानंतर आमचे नाते, कुटुंबामध्ये, नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आधाराचा आजकाल गायब झालेला आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून आपल्याला तिथे काय बोलायचं आहे, आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे आणि प्रेमाचे बनलेले आहे. आम्ही सगळेजण प्रत्येक क्षण सकारात्मक विचारात जगत आहे. जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण ह्या पॉझिटिव्ह गोष्टी. रोज तुम्ही आपल्या जीवनाला
सूर्यनमस्कार आणि ध्यान आणि सकारात्मक विचारांनी जोडायचे आहे. कारण योग्य आहार आणि योग्य विचार या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे नोकरीसाठी. नोकरीसाठी कशी अफर्मेशन द्यायची आहे ते सांगते. डॅश डॅश त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. तो या जगातील नामांकित कंपनीत मोठ्या प्रतिष्ठित हुद्द्यावर अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्या करिअरसाठी. त्याला किंवा तिला करिअरमध्ये भरघोस यशासह भरपूर पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मान सन्मान प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या हाताखाली त्यांना सहयोग देणारा कर्मचारी वर्ग लाभलेला आहे. आता लग्न जमण्यासाठी आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याला किंवा तिला डॅश डॅश द्यायचं, त्यांचं नाव ठेवायचं. उच्च खानदानी सुसंस्कृत घरातील सुस्वरूपी, सुस्वभावी, मनमिळाऊ, विनम्रता असलेला जोडीदार प्राप्त झालेला आहे. त्याचा किंवा तिचा जोडीदार प्रत्येक क्षण साथ देणारा, जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारा, संपूर्ण संसार अत्यंत उत्तम रीतीने करणारा, कर्तव्य दक्ष असा लाभलेला आहे. त्यांचे वैवाहिक जीवन एकमेकांना एकनिष्ठ प्रामाणिक राहून जीवनाचा आनंद त्यांना निरंतर मिळत आहे. आणि त्याच्या पुढे त्यांना जर संतान सुख पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अफर्मेशन लिहायचे आहे. त्यांची संतती ही स्वच्छ, सुरक्षित, सुगुण, सर्व गुण संपन्न, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली लाभलेली आहे. विनम्र, आज्ञाधारक, प्रभावशील व्यक्तिमत्व असलेली त्यांना संतान प्राप्त झालेली आहे. या पद्धतीने आपण आपले अफर्मेशन इथे बोलायचे आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आले का लक्षात अफर्मेशन? हो हो आले. हो मॅडम. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टी झाल्या आहे आपण व्हिज्युअलाइज करणार आहोत व्हिज्युअलाइज affirmation मध्ये करायचं. द्यायचं. हो बरोबर आहे. ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते आपल्याला व्हिज्युअलाइज, आपण त्याच्यासाठीच तो टॉपिक बघितला ना, का आपले जे अफर्मेशन आहे ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची आहे. आपल्या माइंड मध्ये तिचा विचार करत राहायचा आहे. ओके. आणि त्या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. आता तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशनचं एक छोटंसं उदाहरण सांगते. एक केस होती. तर त्या केसमध्ये आम्ही नाव गाव त्या व्यक्तीचं कधीच कोणाला शेअर करत नसतो. फक्त एक केस होती. एक लेडीज होती. तिचे मिस्टर आसामकडे, जम्मू आसामकडे तिकडेच्या साईडला त्यांची मिलिटरीमध्ये होते. तिकडे त्यांचं ट्रान्सफर झालेलं होतं. तर त्यांना 8 ते 10 वर्ष झालं त्यांना मूलबाळ नव्हतं. तर त्यांना आहे ना हे सांगितलं तर तुम्ही अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनवर काम करा. तर त्यांनी काय केलं, जोसेफ मर्फी यांचं आहे ना सबकॉन्शियस माइंडवर एक बुक आहे, ते त्यांनी वाचण्यात आलं त्यांच्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनवर काम करायला सुरुवात केली. ओके. तर त्याच्यात त्यांना काय जाणवलं का त्यांनी स्वतःला एक असं व्हिज्युअलाइज करायच्या त्या लेडीज रोज, का माझ्या हातामध्ये बाळ आहे, त्या बाळाचे छान छान त्याचं जाऊळ आलेलं आहे, त्याच्यावरनं हात फिरवता आहे, त्या बाळाच्या दुपट्यांचा आवाज, ते लहान बाळाचं ते सगळ्या अंगाचा एक वेगळाच जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचा छान वास येत असतो बघा त्या रूम मध्ये जिथं छोटंसं बाळ आहे. तर तो सगळं त्यांना स्मेल, ते बाळ माझ्या जवळ आहे, ते माझ्या खांद्यावर मी त्याला थोपाटते आहे, असं सगळं रोज ते व्हिज्युअलाइज करत होत्या. आणि त्यांना त्याच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 2 जुळे मुलं झाले आणि ते एक मुलगा एक मुलगी झाली आणि ते आता छान 13 ते 14 वर्षाचे आहेत. व्हिज्युअलायझेशनची इतकी छान पॉवर आहे आणि ते पूर्ण आपल्याला डीपली करायचं आहे. जसं तुम्हाला आता गुलाबाच्या फुलाचा सुगंध आला तसा त्यांनी ना त्या छोटं बाळ घरात राहिल्यावर बघा एक वेगळा सुगंध आपल्या घरात दरवळत असतो. जसं ते ओवा, नंतर ते जॉन्सन बेबीची पावडर, त्याचा स्मेल, त्यांचे दुपटे, सगळं एक वेगळंच घर होऊन जातं आपलं छान. तर तो त्यांनी पूर्ण फील घेतला की मी बाळाला त्या मांडीमध्ये त्याला थोपटते आहे, त्याच्या जावयावरून हात फिरवते आहे. तर इतकं छान त्याचा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. ओके. याच्यावर तुम्ही काम करू शकता. आता आपण बघणार आहोत, मी स्क्रीन शेअर करते.
आता आपण रेकीकडे येतो आहे. व्हॉट इज रेकी? ओके. रेकी बघा आपल्या हातांमध्ये, मी ते पीक मध्ये दाखवली अशी एनर्जी असते आपल्या हातांमध्ये. ताई स्क्रीन शेअर नाही झाली. एकच मिनिट. आता बघा बरं. नाही, होती होती आलेलं आहे. ओके. हा, तर बघा आपल्या हातांमध्ये बघा अशी एनर्जी राहते रेकीची. ती मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे आपले 7 चक्र राहतात. अशी आपली बॉडी राहते. आणि त्याच्यातून बघा हा सगळा जो हा व्हाईट कलर, हे बघा इथे बारीक असं व्हाईट आवरा दिसतोय बघा आपलं. मी माझा हे फिरवते आहे बघा त्याच्यावरून. हा बारीक लेअर दिसते का अशी, तिला आपला आवरा म्हणतात. ओके. आणि हे आपले सगळे 7 चक्र आहे, ते सगळे आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप. ओके. रेकी म्हणजे काय? रेकी ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे. म्हणजे काय? विश्वव्यापी जीवनशक्ती म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ओके. तर रेकी हा आपण रेकी जी शिकणार आहोत ना, हा रेकी जपानी शब्द आहे. या थेरपीचा, जपानी थेरपीचा तो प्रकार आहे. ब्रह्मांडीय जीवनशक्ती ऊर्जेवरील विश्वासावर त्याचं केंद्रित केली गेलेली आहे. जपानी हा रेकी हा जपानी शब्द आहे, जो 2 अक्षरांमध्ये विभागला गेलेला आहे. पहिलं अक्षर आहे रे, म्हणजे ब्रह्मांडीय, आणि दुसरं अक्षर आहे की, ते म्हणजे ऊर्जा किंवा शक्ती. रेकी या शब्दाला इंग्रजीमध्ये जीवनशक्ती किंवा दैवत शक्ती असे म्हटले जाते. आणि त्याच्यानंतर चीनमध्ये याला प्राण ऊर्जा म्हणतात किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेकीचा इतिहास. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की रेकी ही कशी आली आपल्या याच्यामध्ये ते सांगते. रेकीचे जे फाउंडर आहेत मिकाओ सुई, त्यांची आपण रेकी शिकणार आहोत. हे रेकीचे फाउंडर आहेत. तर त्यांनी काय केलं, एक दिवस ते प्रिन्सिपल होते कॉलेजमध्ये. तर त्यांना थोडा, आता हा थेरोटिकल पार्ट आहे पण तुम्हाला हा शिकणंच आहे. ओके. हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला रेकी कुठून आली, काय आली, हे डिटेलमध्ये समजू शकतं. तर रेकी त्यांचे मिकाऊ सोई होती, ते प्रिन्सिपल होते कॉलेजमध्ये. तर त्यांचे जे स्टुडंट होते त्यांनी एक दिवस त्यांना प्रश्न विचारला का आपण बिना औषधाचं कसं काय बरं होऊ शकतो का? तर त्यावेळेला त्यांना खरंच प्रश्न पडला का खरंच असं होऊ शकतं का? मग त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं याचा प्रश्न, किंवा असं होऊ शकतं का बिना औषधाचं आपण बरं होऊ शकतो का? त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना ध्यान साधना करायला सांगितली. मग ते ना एका पर्वतावर गेले. जपानच्या पर्वत होता जपानला, त्याचं नाव माउंट उरुमा या पर्वतावर गेले, जिथं निर्वस्ती होतं. तो पर्वत एकदम सुनसान होता, तिथे काही कोणी राहत नव्हतं. तर तिथे गेले. त्यांनी अन्न पाण्याशिवाय ते 21 दिवस तिथे राहिले. जाताना त्यांनी काय केलं, 21 दगड त्यांनी आपल्या सोबत घेतले. जसा एक दिवस संपायचा, एक दगड ते त्या पर्वताच्या खाली टाकायचे. असे त्यांनी 21 दिवस केले. आणि 21व्या दिवशी ते कुठेतरी थोडे नाराज होत होते का मला तर काहीच एनर्जी मिळत नाही, काहीच होत नाही माझं, एवढं मी अन्न पाणी सगळं त्यांनी त्यागलेलं होतं. फक्त त्यांची ध्यान साधना चालू होती. तर 21व्या दिवशी संध्याकाळी नेमकं काय झालं का, निसर्गातून ढगातून आहे ना त्यांच्यावर आहे ना एक बलून यायला लागले. त्यांच्या अंगावर असे मोठे मोठे बलून येत होते. आणि त्या बलून्सवर भरपूर असे सिम्बॉल होते. आणि ते पूर्ण जसं त्या क्षणी निसर्ग त्यांचा शक्तिपात करत होता, त्यांना अटूनमेंट देत होता. निसर्गाने त्यांना अटूनमेंट दिलेली आहे असं त्या क्षणी त्यांना वाटत होतं. आणि ती पूर्ण पूर्ण एनर्जी त्यांना फील होत होती. ओके. आणि त्याच्यानंतर 21व्या दिवशी मध्ये खूप खुश झाले का अरे वा अरे वा, छान झालं आपण केलं. आणि ते आनंदाच्या भरामध्ये तिथून उठले आणि पहाडाच्या खाली पळत सुटले. तर पळताना काय झालं, त्यांच्या पायाला ठेच लागली. तर त्याच्यातून थोडं रक्त यायला लागलं. पण मग यांनी काय केलं, फक्त त्याच्यावर असा हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर तिथलं त्यांचं जे दुखणं होतं, रक्त येणं जे होतं ते थांबून गेलं.
आणि त्यांना तिथे आराम वाटायला लागला. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांनी स्वतः रेकी कोणाला दिली सर्वात पहिले, स्वतःला. त्याच्यानंतर दुसरी रेकी कोणाला दिली, आता मी ते सांगते. आता तसे त्यांना भूक लागली होती, कारण 21 दिवसापासून ते अन्न पाण्याशिवाय राहत होते आणि त्यांना खूप आनंद झालेला होता आज, का आज मला काहीतरी एनर्जी आलेली आहे माझ्यापर्यंत. ते खाली पळत सुटले, त्यांना खाली एक हॉटेल दिसली. त्या हॉटेलमध्ये त्यांनी असा विचार केला, काहीतरी थोडंफार खाऊया आपण. त्यांनी हॉटेल मालकाला ऑर्डर दिली का मला त्यांच्या आवडीचा पदार्थ मागवणं. आणि ते तिथे हॉटेलमध्ये एक काम करणारी 13-14 वर्षाची मुलगी होती. तर ती आली त्यांना वाढण्यासाठी. तर तिचा जो गाल होता त्याला पूर्ण सूज आलेली होती. मग त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी हॉटेल मालकाला विचारलं, हिला ही गालाला सूज का आलेली आहे. तर त्यावेळेला ते हॉटेल मालक बोलले का त्यांना तिची दाताला काहीतरी हे झालंय म्हणे, इन्फेक्शन झालंय, त्याच्यामुळे तिला दातांना गालावर सूज आलेली आहे. मग मिकाऊ यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं का मी तिला स्पर्श करू शकतो का तिच्या गालाला. मग ते त्यांच्या चेहऱ्यावर इतकं तेज आलेलं होतं मिकाऊ सुईंच्या, का त्यांची स्किन एकदम चमकत होती आणि खूप तेज त्यांच्यातून बाहेर पडत होतं. हॉटेल मालकाला असं वाटलं हो. मग त्यांनी त्यांची परमिशन घेतली हॉटेल मालकाची आणि त्या मुलीच्या गालाला हात लावला. त्या मुलीच्या गालाला हात लावता क्षणी तिची जी सूज होती ती लगेच उतरली आणि तिच्या जे दातामध्ये जी खराब सूज आलेली होती ती पूर्णपणे बरी झाली. म्हणजे त्यांनी जो दुसरा रेकीचा उपचार केला तो त्या मुलीवर केला. ओके. त्याच्यानंतर ते पुढे गेले. त्यांनी काय केलं नंतर, जे गरीब लोक होते, म्हणजे जसे जे भीक मागून आपलं पोट भरतात, अशा लोकांसाठी फ्रीमध्ये रेकी द्यायला सुरुवात केली. का त्यांना कुठे लागलं असेल तर त्यांचं बरं करून देणं सगळं वगैरे, अशा पद्धतीने त्यांचं काम त्यांनी चालू ठेवलं. आणि त्यामध्येच त्यांना त्यांच्यासोबत काम करण्यासाठी एक कुर्मा म्हणून पण एक हे झाले त्यांच्यासोबत, जे आपले दुसरे रेकी ग्रँड मास्टर बनले. त्यांनी त्यांच्यासोबत त्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. आणि त्यानंतर हयाओ टोकाटो ह्या ज्या होत्या त्या 1900 ते 1980 या सालामध्ये ह्या तिसऱ्या रेकी ग्रँड मास्टर बनल्या. आणि ज्या हवाई टोकॅटो होत्या यांनी पूर्ण भारतामध्ये रेकीचा प्रसार केलेला आहे, पूर्ण जगामध्ये रेकीचा त्यांनी प्रसार केलेला आहे. त्यांना स्वतःला कॅन्सर झालेला होता आणि ते जेव्हा यांच्या कौसुईंजवळ आल्या आणि त्या लास्ट स्टेजवरून कॅन्सरच्या त्या बऱ्या झालेल्या होत्या. मग त्याच वेळेला त्यांनी ठरवलं की जर मी स्वतः बरी होऊ शकते तर मी अशा खूप लोकांना बरं करू शकते. तर त्यावेळेला त्यांनी असं खूप लोकांना जवळ त्याचा प्रसार केलेला आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या याच्यामध्ये पण आपल्या पुरातन काळातल्या ज्या गोष्टी आहेत, जसं का पौराणिक काळातील पण काही गोष्टी आहे का, जसा प्रभू रामचंद्रांनी तो एक दगड होता. ओके. रेकी पहिली जी लेवल असते ना ती स्पर्श चिकित्सा असते, का तुम्ही तिला स्पर्श करून हिलिंग करू शकता. ओके. तर त्यांनी प्रभू रामचंद्रांनी काय केलं होतं, एका मोठ्या दगडाला स्पर्श करून अहिल्याला शापमुक्त केलं होतं. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग ही त्यावेळेलाची रेकीच होती, पण ते आपल्या भारतामध्ये रेकीला फार वेगवेगळ्या याच्याने घेतलेलं आहे. तर ओके. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पण केलेलं होतं. एक कुब्जा नावाची दासी होती, तिला कुबड आलेलं होतं. तर तिच्या पाठीवर फक्त हात ठेवलेला होता आणि त्याच्यामुळे ते कुबड पूर्णपणे बरं झालेलं होतं. हे आपण बघितलंय का गोष्टी. ओके. हो. श्रीकृष्णाच्या गोष्टींमध्ये वगैरे आपण हे ऐकले आहेत, बघितले आहेत. तर तो सुद्धा आणि आपले जे ऋषी मुनी आहे ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये हे स्पर्श करून रेकी ही तिथे वापरत असतात आणि त्याचा त्यांना खूप चांगला लोकांचे त्याच्यामुळे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करत राहतात. स्पर्श बघा, हा जो स्पर्श आहे, एखादी लहान बाळ रडत असेल आणि त्याच्या आईने जर पटकन त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरून डोक्यावरून जर हात फिरवला तर बाळ लगेच शांत होतं. त्याला स्पर्श चिकित्सा म्हणतो आपण. रेकीला स्पर्श चिकित्सा म्हटलं जातं, का आपल्या हातातून, आईच्या हातातून त्यावेळेला ऑटोमॅटिक एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, ती बाळाला मिळत असते आणि त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक शांत होत जातं बाळ. ओके. इथपर्यंत काही शंका. बाहेरच्या देशामध्ये रेकी कुठे कुठे वापरली जाते मी ते पण तुम्हाला सांगते. बाहेरच्या देशामध्ये
हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये रेकी हा सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून घेतला जातो. ओके. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये रेकी इन MSc हे देखील सुरू केले गेलेलं आहे. म्हणजे आपला भारतही आता त्याच्यात खूप मागे आहे असं नाहीये. रेकी ही ओरिजिनल आपल्या भारतातलीच आहे, पण आपल्या लोकांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग त्यामुळे ती जपानमध्ये प्रचलित झाली आणि मग तिकडून ती परत आपल्या भारतात आलेली आहे. ओके. म्हणजे तिचं मूळ उगम स्थान हे आपलं भारतच आहे. कवी कुलगुरू भारतामध्ये कवी कुलगुरू मध्ये योग अँड नॅचरोथेरपी मध्ये रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो. ओके. रेकी कुठे कुठे होत असते हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता. इथपर्यंत आलं लक्षात? इथपर्यंत काही शंका? ओके. नाही. हा, आता आपण आहे ना बाकीचं सिलेबस उद्या घेऊया. आज आपण मेडिटेशन जे आपलं राहिलं आहे ते कम्प्लीट करून घेऊन घ्या. म्हणजे आज आपल्या रेकी म्हणजे काय आणि रेकीचा इतिहास इथपर्यंत झालेला आहे. उद्या मी तुम्हाला डिटेल आपला सिलेबस काय काय राहणार आहे तो समजावून सांगणार आहे. ओके. तर आता आपण मेडिटेशन घेऊया. आपण जे 3 बघितले होते सबकॉन्शियस माइंडला 3 कोणते कोणते घेतले होते कोण सांगेल बरं? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन Affirmation आणि meditation. मेडिटेशन. येस येस, आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. वा वा, छान वाटलं. सगळ्यांच्या लक्षात आहे. छान. चला, मेडिटेशन साठी रेडी व्हायचं आहे. आजचं मेडिटेशन खूप सुंदर आहे. आजपासून आपण रेकीला सुरुवात करतो आहे. तर आपण सुरुवात कोणत्या गोष्टीला कशी करतो? कोणाचे आशीर्वाद घेऊन करतो ना? तर मग आज आपण आपल्या लाईफमध्ये आपण रेकीचा अभ्यास शिकणार आहोत. तर आज आपण आपल्या लाईफमध्ये आपले आई वडील आणि आपले गुरुजनांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. का मी ही नवीन सुरुवात करतो आहे तर मला तुमचे आशीर्वाद द्या. आवडेल सगळ्यांना? येस. चालेल. चला मग रेडी व्हा सगळ्यांनी. पाणी पिऊन घ्या. सर्वांनी फक्त माईक म्यूट ठेवा प्लीज. नाही, मीच करते ना आता इकडून. मीच इकडून करून देते. कारण काय, मेडिटेशन जेवढं तुम्ही शांततेने ऐकाल ना तितकं तुम्हाला फील होणार आहे. बघा बरं सगळ्यांचे झाले का म्यूट? आणि कोणाचं राहिलं झाले. असेल तर त्यांनी स्वतः करून द्या. आपल्यामुळे एकच विचार ठेवायचा मनामध्ये का आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको. आपण आजच रेकीचे 5 प्रिन्सिपल शिकलेलो आहे. ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुमची सेल्फीमध्ये बदल होणार आहे. नाहीतर आज ऍज इट इज राहणार आहे. काहीच बदल होणार नाही. ओके. चला, सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. व्हिडिओ ऑन करा. हा एनर्जीचा क्लास आहे. माझी एनर्जी नाही मिळणार तुम्हाला तोपर्यंत. पायाखाली आसन घ्यायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्यायचं आहे. आरामदायी अवस्थेत बसायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी काढून घ्या. आजच्या या ध्यान साधनेत आपले स्वागत आहे. आज आपण या ध्यान साधनेत आशीर्वाद, ब्लेसिंग, मोठ्यांचे, आई वडिलांचे, आपले गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि आजपासून आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या या ध्यान साधनेत नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहेत. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वरांचा आशीर्वाद या पावन दिनी आपण शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचा आहे. परिपूर्ण करायचा आहे. चला तर मग आज आपण
आपल्या ब्लेसिंग घेण्यासाठी सुरुवात करूया. नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्णतः सकारात्मकता प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत आपले शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायम स्वरूपी निघून जात आहे. कायम स्वरूपी निघून जात आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. अधिक सकारात्मक होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स करायची आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून तर पायापर्यंत रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स करायचे आहे. आणि स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे की माझे शरीर रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स होत आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. आता कल्पना करायची आहे आपल्या समोर एक विशाल काळ्या पार्श्वभूमीचा स्क्रीन दिसत आहे. जणू एखाद्या श्वास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसलेले आहात. जणू एखाद्या शांत थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसलेले आहात. जस्ट इमॅजिन तुम्ही एका थिएटरमध्ये शांत बसलेले आहात. तुम्ही एकटेच आहात. जस्ट इमॅजिन. आता त्या मोठ्या स्क्रीनवर हळूहळू पहिला फोटो येतो आहे. तो आपल्या जीवनातील अगदी जवळची व्यक्ती आहे, ती म्हणजे आपली आई. तो फोटो आहे आपल्या जीवनातील अगदी आपली जवळची व्यक्ती, ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हास्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने आपले मन भारावलेले आहे. आता मनापासून आपल्या आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या आयुष्यात मी एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. मला तुझा आशीर्वाद, तुझे प्रेम आणि तुझा अटूट आधार हवा आहे. सो आय जस्ट गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. तुझा सपोर्ट मला पाहिजे आहे. आज व्यक्त व्हायचे आहे आपल्या आईसमोर. नक्कीच आपल्या आईला सपोर्ट करणार आहे. नक्कीच आपली आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आता त्याच स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे तुमच्या वडिलांचा. वडिलांचा फोटो बघा. मोठ्या काळ्या स्क्रीनवर तुमच्या वडिलांचा फोटो येतो आहे. वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये फिरतात की बऱ्याचदा वडील आपल्याला रागवलेले असतील. काही कठीण क्षण आणि अनेक वेळा प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपल्या वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटले असेल किंवा त्यांचा रागही आपल्याला आलेला असेल. यदा कदाचित ते असं का म्हणत आहे, मला असं का करू देत नाही आहेत. पण खूप दिवसांनंतर आता समजते आहे की ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आई किंवा वडिलांनी,
त्या काहीतरी योग्य कारणासाठीच होत्या. काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्यात म्हणून सांगितल्या होत्या. आतल्या भावनांना स्वीकारून त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि मला तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि तुमचा आधार हवा आहे. तुमच्या शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. त्यांना थँक्यू म्हणायचे आहे. थँक्यू म्हणायचे आहे. आणि आता त्या स्क्रीनवर जे तुमचे गुरु आहेत, तुम्ही त्यांना मानतात, त्यांच्याकडून तुम्ही खूप काही गोष्टी शिकला असाल. त्या सर्व गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहे. कदाचित तुमचे शाळेतले गुरु असतील, काही गुरु महाविद्यालयीन असतील, काही गुरु महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे गुरु असतील, काही गुरु प्रोफेशनल लाईफ मधले असतील, तर काही गुरु पर्सनल लाईफ मधले असतील, काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतो आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील ज्ञान आणि अनुभव आपल्या मनाला स्पर्श करतो आहे. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एका सुंदर नवीन गोष्टीची सुरुवात करते आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट मला त्यासाठी पाहिजे आहे. गुरु शिक्षण आणि मार्गदर्शन, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मला या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक ठरतील. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्रमंडळी हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे, प्रेम देणार आहे. सो त्यांना सांगायचे आहे, मी एका नवीन ऊर्जेला, या नवीन गोष्टीला मी सुरुवात करत आहे. सो मला तुम्ही सर्वांचे आशीर्वाद, सपोर्ट, प्रेम याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. आई वडिलांना थँक्यू म्हणायचे आहे. समस्त गुरुजनांना थँक्यू म्हणायचे आहे. समस्त आपल्या मित्रमंडळींना थँक्यू म्हणायचे आहे. सर्वांना थँक्यू म्हणायचे आहे. ध्यान साधनेत आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होत आहे. सर्वांनी हळूवार दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. अलगद चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. सो कसं वाटतंय? खूप छान झालं ताई आजचं सेशन. आणि माझ्या वडिलांना जाऊन पण आज 4 वर्ष झाली. योगायोगाने खूपच सुंदर सेशन झालं आज. एक नंबर. तुम्हाला स्क्रीनवर ताई वडिलांचं डोळ्यात फोटो पाणी आलं माझ्या. सगळं
वडिलांचं व्हिज्युअलाइज केलं त्याला डोळ्यात पाणी आलं माझ्या. अच्छा, वडिलांचे आशीर्वाद आठवण आपल्याला नेहमीच येत असते. मला पण माझ्या कंटिन्यू डोळ्यासमोर आई वडील दिसत होते. अजून कोणाला दिसले? मला पण दिसले ताई. एकेकाने सांगा. सुचिता हा. सुचिता कुलकर्णी ताई, तुम्ही बोला. ताई व्हिज्युअलाइज खूप छान आलं. म्हणजे आई वडील दोघं पण आणि गुरुंचे पण स्वामींचं वगैरे पण म्हणजे छान व्हिज्युअलाइजेशन खूप मस्त वाटलं. आणि एक अशी उष्ण जी आहे एनर्जी जी आहे ती व्हिज्युअलायझेशनच्या वेळेला असं जावी थोडीशी मला थोडस वाटलं असं थोडं. अच्छा अच्छा, छान छान. आता कोण आहे? गौरी मॅडम, तुम्ही बोला. आई वडील दिसले असे डोळ्यासमोर आणि असे जणू काही ते आशीर्वादच देत आहेत असं वाटलं. खूप छान वाटलं. आणि चला, मग आज सर्वांना आपल्याला आई वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत. अजून कोण सांगता आहे? पल्लवी मॅडम. आईला जाऊन तर माझ्या 20 एक वर्ष झाले. माझ्या लग्नानंतरच आई गेली वर्षाने. पण आज आईचा फोटो डोळ्यासमोर आला, खूप बरं वाटतं. शांत व्हा तुम्ही. हे बघा, आपल्याला आई वडील कशासाठी आले? आपल्या डोळ्यासमोर आशीर्वाद देण्यासाठी आले. आणि आज आपण त्यांच्याशी मोकळं बोललो पण आहे ना आज त्यांच्याशी. ते तुम्ही चांगल्या गोष्टी आठवा आज त्यांच्या. आज त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. ओके, थोडं पाणी पिऊन घ्या तुम्ही. रिलॅक्स ना. आई जी दिसली तुम्हाला ती आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे. आणि उलट तुम्ही तिला छान प्रेमाने जवळ घ्यायचं होतं, तिच्या जवळ बसायचं होतं. अजून कोण आहे? मला पण दिसले मॅडम, वडिलांचे हे दिसले, आकृती दिसली हो का? मला पण. हो. अरे वा, छान छान छान. चालेल चालेल. चला मग आपण थांबायचं का आता इथे? हो. हं? उद्या भेटूया परत. हो रे बेटा. मी बघ ना, आता यांचे सगळ्यांचे ट्युशन बघ, असं हे अभ्यासच करत नाही पोरं, बघ तर. हा ना, बघ ना, हे पोरं कोणीच अभ्यास नाही करत बाई. आता मी यांच्याकडनं अभ्यास करून घेते. हा दीदी. आपल्या गीता ताईंची नात आहे ती छोटीशी. ती रोज बोलते मेडिटेशन मध्ये. ओके, चला आपण थांबायचं आता इथे. हो. तुम्हाला बाकीच्यांचे पण भरपूर जणांचे अनुभव आहे. तर ओ दीदी, आपण फोनवर बोलू ना बेटा. मी फोन करते तुला नंतर. फोनवर बोलू हा बेटा आपण. ओके, चला. तर मग काय आहे, सगळ्यांनी आपले अनुभव ग्रुपवर शेअर करा. कारण आपण सगळ्यांचे ऐकत बसलो तर खूप आज हे होईल. आपण एक दिवस काय करू, शेवटचा दिवस सगळ्यांनी आपले अनुभव सांगायचे. शेवटच्या दिवशी सगळ्यांना काय काय प्रश्न येत आहे ते सगळे लिहून ठेवा. अगदी शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण आपला क्लास चालू ठेवणार आहे. सगळ्यांचे प्रश्नांचे आपण उत्तरं घेणार आहोत. ओके, मला काल खूप जणांचे प्रश्नांचे फोन आले, तर मी भरपूर जणांना सांगितलं. पण प्रत्येकाशी फोनवर बोलणं आणि मग त्या दिवशी आपण लास्टच्या दिवशी एक प्रश्न उत्तरांचा क्लास घेऊया. ओके, ठीक आहे. चालेल. चला मग आता आपण थांबूया. आणि आज सगळ्यांनी आपले अनुभव ग्रुपवर शेअर करा. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतले त्यासाठी तुमचे कोटी कोटी प्रणाम. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, उद्या भेटूया. मी आज ग्रुपवर हे शेअर करते तुम्हाला. व्हिडिओ पण रेकॉर्डिंग शेअर करते कालचं आणि आजचं. तुम्ही अफर्मेशन सर्व लिहून वेगळे घ्या. व्हिडिओ टाका ताई. काय? अफर्मेशनचा वेगळा व्हिडिओ तयार करून टाका एक. हा, तो पण टाकते. आणि आजच्या पण ह्या राहतील याच्यामध्ये. अजून माझ्याकडे दुसऱ्या पण आहेत, त्या पण मी वेगळ्या व्हिडिओ करून टाकते. चालेल चालेल. ओके. आणि आजच्या चालेल. क्लासमध्ये थँक्यू. पण घेतलेल्या आहे, तर तुम्हाला त्या इथेच ऐका. बाकीच्या मग मी त्याच्यात पाठवते. थँक्यू मॅडम. कारण थँक्यू मोठे ताई. व्हिडिओ झाले का मग परत कोणी बघत पण नाही मग ते. म्हणून मग मी छोटे छोटेच बनवते, 2-2, 3-3 मिनिटाचे. ओके, चालेल. 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 थँक्यू धन्यवाद ताई. ताई. थँक्यू सो मच. बाय.